लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. मार्च 21वा हप्ता वितरणासंदर्भात. आज 25 एप्रिल 2026 आहे. अनेक लाडक्या बहिणी प्रश्न विचारत आहेत की नवीन GR आला का व 1500 रुपये हप्ता वितरण झालेला आहे का. अनेक जणांनी कमेंट करून सांगितले की आम्हाला मार्च व एप्रिल महिन्याचे पैसे जमा झालेले नाही, म्हणजे हप्त्याचं वितरण झालं आहे का. तर लाडक्या बहिणींनो, आज नवीन GR आल्या आहे का किंवा 1500 रुपये हप्ता वितरणासंदर्भात किंवा मार्च व एप्रिल महिन्याचे 2 महिन्याच्या पैशासंदर्भात सगळी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. अगदी छोटासा व्हिडिओ असणार आहे, कारण आपण सकाळपासून व्हिडिओ टाकला नव्हतं, कारण आपण वाट पाहत होतो की GR येईल का. लाडक्या बहिणींनो, मार्च हप्त्यासंदर्भात आता एकत्रितपणे पैशांचे क्लिअर करूया पहिल्याच मिनिटामध्ये की एकत्रितपणे हप्ता वितरणाचं शक्यता फार कमी आहे, कारण गेल्या अनेक महिन्यापासून आपण पाहत आहोत की पैशांचं वितरण एकत्रितपणे होत नाहीत. एकाच महिन्याचे पैशांचं वितरण होत आहेत. असे करत करत एक महिना विलंब होत आहे, एक महिना उशिरा वाटप होत आहेत. आपण अगदी उशिरा व्हिडिओ बनवलेला आहे. सकाळीच आपला व्हिडिओ येतो व अपडेट्स येत राहतात. पण आपण आज वाट पाहत होतो की मार्च संदर्भात नवीन GR येईल का. तर आज शनिवार आहे, तरीसुद्धा आपण वाट पाहिली, कारण अनेक GR, अनेक योजनांचे GR कालपर्यंत आले आहेत. दिव्यांग योजना असू द्या, निराधार योजना असू द्या, आता जे वाटप सुरू आहे खरीप हंगामात त्याची खरीप पीक विमाची, त्याचीसुद्धा पैशांचं वितरण सुरू आहे. त्यामुळे आपण वाट पाहतो की लाडकी बहीण योजनेचे सुद्धा पैशांचं वितरण होईल का. तर आज शनिवार आहे, आजसुद्धा लाडक्या बहिणींनो नाराजीच आहे, कारण पैशांचं वितरण झालेलं नाही. आपण अनेक वेळा सरकारकडे विनंती करतोय की ज्या महिन्याचं वितरण आहे त्याच महिन्याला केली पाहिजे आहे, कारण असे करत करत एक महिना पुढे जात आहेत व 2 महिने झाले तरीसुद्धा हप्त्याचं वितरण झालेलं नाही. कारण अनेक डिसिजन्स असू द्या, अनेक जे काही निर्णय आहेत ते लाडक्या बहिणींनी या योजनेवरती घेतलेले आहेत. काहींनी व्यवसाय सुरू केला आहेत, काहींची शाळेची फी आहेत, काहींचं घर चालवणं असो किंवा काही इन्व्हेस्टमेंट असो, ती लाडकी बहीण योजनेमार्फत केली जाते. त्यामुळे आजसुद्धा GR आलेला नाही. 1500 रुपये वाटप कधी होणार. जर आज GR आला असता तर सोमवारपासून हप्त्याचं वितरण झालं असतं किंवा सोमवार मंगळवारपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असते. पण सरकारने आजसुद्धा निर्णय घेतलेला नाही व पैशांचं वितरण अजूनही झालं नसल्यामुळे लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलेलं आहे. आता एक कारण समोर येत आहे, ते म्हणजे KYC दुरुस्तीची जी यादी आहे ते तयार होत असल्यामुळे आता शेवटची संधी आहे. 30 एप्रिलपर्यंत लाडक्या बहिणींनो KYC दुरुस्ती प्रक्रिया तुम्हाला करता येणार आहे. ती यादी व जे आधीची यादी आहे त्यानुसार लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. त्यामुळे विलंब होत असल्याचं सुद्धा दिसून येत आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, एक महत्त्वाचं आहे, ज्यांची KYC झाली नाही त्यांचे पैसे काही मिळणार नाहीत. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकही रुपया येणार नाही, त्यांचे पैसे बंद होणार आहेत. आता KYC तुम्हाला कधी करता येणार किंवा नवीन KYC सुरू झाली आहे का, किंवा नवीन KYCसाठी आपण सुद्धा वारंवार आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागणी करत आहोत. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, सध्या तरी KYC सुरू होणार नाही, मात्र जूनपासून KYC सुरू होणार असल्यामुळे ज्या लाडक्या बहिणीची KYC झाली नाही किंवा रिचेकिंग होणार आहे ते जूनपासून होणार आहे. आज GR यावं, संध्याकाळपर्यंत आज GR आला तर नक्कीच लाडक्या बहिणींनो सोमवार मंगळवारपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. अन्यथा असंच जे GR जर उशीर झाला तर वाटपातसुद्धा उशीर होणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करावं. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करा. धन्यवाद.